नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा बोरा, अहिल्यानगरहून। थायरॉइड ग्रंथीतील विकारातील दुसरा विकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम। यामध्ये थायरॉइड ग्रंथी अतिक्रियाशील होते, ज्यामुळे थायरॉइड संप्रेरकांचे जास्त उत्पादन होते, शरीराचे कार्य जलद होऊ शकते। हायपरथायरॉइडिझमचे शरीरावरती दिसून येणारी लक्षणे: वजन कमी होणे, उष्णता सहन न होणे, डोळे बाहेर येणे, जलद हृदयाचे ठोके, चिंता, घाम येणे, सतत चिडचिड होणे, थकवा येणे। यामध्ये TSH ची पातळी कमी झालेली असते, तर T3 आणि T4 ची पातळी वाढलेली असते। हायपरथायरॉइडिझम मध्ये घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे थायरॉइड ग्रंथीद्वारे जे अतिरिक्त प्रमाणात संप्रेरक तयार केले जाते त्यावर नियंत्रण करण्यात येते। तसेच हायपरथायरॉइडिझमसाठी होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये उपचार करताना थायरॉइड ग्रंथीची अतिसक्रियता हे लक्षण मानून त्याचे मूळ कारण शोधून त्यावरती औषधोपचार केला जातो। तसेच रुग्णाच्या जीवनशैलीचा, आहाराचा आणि इतर लक्षणांचा सखोल अभ्यास करून औषधी दिली जातात। हायपरथायरॉइडिझममध्ये होमिओपॅथीमध्ये आयडम, नॅट्रमूर, लॅकेसिस इत्यादी औषधींचा उपयोग केला जातो, परंतु योग्य आणि प्रभावी औषधोपचारासाठी होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। चला तर, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होमिओपॅथी। धन्यवाद।